दर्यापूर शहरातील मोरया महिला बचत गट संचलित केंद्रीय स्वयंपाक केंद्राची भाजपचे गटनेते प्रदीप मलिये यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी खिचडी तयार करण्याची प्रक्रिया, स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता, साठवण व्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची सखोल तपासणी करण्यात आली। पाहणी दरम्यान स्वयंपाकगृहातील स्वच्छता, अन्न शिजविण्याची पद्धत, भांडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले। तसेच विद्यार्थ्यांना पोषक, स्वच्छ व दर्जेदार आहार मिळावा यासाठी बचत गटाकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचेही दिसून आले। गटनेते प्रदीप मलिये यांनी सांगितले की शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय आहे। त्यामुळे अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यामध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये। आजच्या पाहणीत व्यवस्था समाधानकारक आढळली असून महिला बचत गटाचे कार्य कौतुकास्पद आहे। यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनीही महिला बचत गटाच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना नियमितपणे दर्जेदार व पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली। खिचडी केंद्राच्या पाहणीनंतर उपस्थितांनी व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा प्रकारच्या नियमित पाहण्या होत राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। पाहणी करताना दिनेश पारडे, गटनेते भाजपा, मयूर लांडे, नगरसेवक भारतीय जनता पार्टी, प्रदीप मलिये घटने शिवसेना, राहुल वैताळे, नगरसेवक अजित पवार गट राष्ट्रवादी, ओम राणे, राहुल माहुरे आदी उपस्थित होते। बोलाव आम्ही मोरया बचत गट, महिला बचत गट इथं एक व्हिजिट मारली आहे। मी सकाळी माझ्यासोबत नगरसेवक गटनेते भाजपचे दिनेश पारडे, नगरसेवक मयूर भाऊ दांडे आपले लांडे, त्याच्यानंतर गौरव बैताळे बैताळे नगरसेवक व सर्व आमचे सहकारी मित्रमंडळी आम्ही सकाळी ती व्हिजिट मारली। व्हिजिटमध्ये आम्हाला स्वच्छता चांगली वाटली इथं, पण काही त्रुट्या होत्या। तर त्या त्रुट्या आम्ही त्यांना सांगितल्या की जे तांदूळ आहेत, गव्हर्नमेंट तुम्हाला जे तांदूळ स्टॉक करायला ठेवते 4-4 महिन्यापासून, तर ते खुल्लं असते, त्यावर पन्न्या ताडपत्र्या पण झाकतो, पण आता खुल्लं जंगलामध्ये असल्यामुळे मामूजी किंवा अजून विचुकाटा थोडंसं ते येण्याची शक्यता आहे। त्या स्टॉक करायची जबाबदारी म्हणून आपण इथं कधी कोट्या ठेवल्या, कोट्यामध्ये आपलं स्टॉक कधी ठेवलं तर ते चांगल्या प्रकारे स्टॉक होऊ शकते, खराब होणार नाही। ज्या सोंड्या वगैरे तयार होतात, आता आम्ही काही तांदूळामध्ये सोंड्याचं प्रमाण पाहिलं तर त्यात सोंड्या जास्त आढळल्या। त्यांचं म्हणणं आहे की बा हे स्टॉक आमचं 4 महिन्यापासून स्टॉक आहे, तो स्टॉक ठेवायसाठी तुम्ही कोट्या कधी ठेवल्या, एक कोटी कधी 10-15 क्विंटलच्या कोट्या येतात, त्या कोट्या ठेवल्या 4-4 महिन्याचा स्टॉक। तसं आपण आपल्या घरी स्टॉक करतो अनाज म्हणून कोणतेही धान्य वगैरे, तर ते धान्यामध्ये सोन्या वगैरे येत नाहीत। हे असा स्टॉक कधी आपण ठेवला तर चांगल्या प्रकारे लहान मुलांना आपण पौष्टिक आहार म्हणून चांगलं देऊ शकतो, एवढी त्यांना मी सूचना दिल्या। वर कोणत्याही प्रकारचं आपण इथं काही आढळलं, तुम्ही आमचे कोणी जवळचे असू द्या की कोणी राहू द्या, आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही अशी आम्ही त्यांना वॉर्निंग पण दिलेली आहे। अशी आम्ही त्याच्यात कारवाई करणार असं त्यांना सांगितलेलं आहे। धन्यवाद।